आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ईस्टमॅनच्या ग्रिडाई इन्व्हर्टर मॉडेल नंबर TGT5K1P1M कसे इन्स्टॉल करायचे ते जाणून घेऊ। हा ग्रिडाई इन्व्हर्टर 5 किलोवॅट सिंगल फेज सिंगल MPPTचा आहे। याची स्पेसिफिकेशन काही अशी आहे: मॅक्सिमम DC इनपुट पॉवर 6.5 किलोवॅट, मॅक्सिमम DC इनपुट व्होल्टेज 550 वोल्ट DC, MPPT व्होल्टेज रेंज 100 ते 500 वोल्ट DC, मॅक्सिमम DC इनपुट करंट 20 अँपिअर DC, मॅक्सिमम शॉर्ट सर्किट इनपुट करंट 30 अँपिअर, रेटेड AC ग्रिड व्होल्टेज लाइन न्यूट्रल प्रोटेक्टिव अर्थ ते 230 वोल्ट, रेटेड AC आउटपुट पॉवर 5 किलोवॅट, मॅक्सिमम ॲक्टिव्ह पॉवर 5.5 किलोवॅट, मॅक्सिमम एपरेंट आउटपुट पॉवर 5.5 kVA, मॅक्सिमम AC आउटपुट करंट 24 अँपिअर AC, पॉवर फॅक्टर -0.8 ते +0.8, ऑपरेटिंग तापमान श्रेणी -25 डिग्री सेल्सिअस ते +60 डिग्री सेल्सिअस, इंग्रेस प्रोटेक्शन IP76, प्रोटेक्शन लेवल क्लास 1। या मॉडेलमध्ये तुम्हाला पोर्ट्स मिळतात: DC ऑन ऑफ स्विच, PC1 पॉझिटिव्ह निगेटिव्ह, PC2 पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि डेटा लॉगरसाठी वायफाय पोर्ट, DRM पोर्ट, ग्रिड पोर्ट, RS485 लिमिटर पोर्ट। या GTI सह तुम्हाला मिळणाऱ्या ॲक्सेसरीज आहेत: वॉल माउंटिंग ब्रॅकेट, स्टेनलेस स्टील स्क्रू, M4x12 AC पॉवर कनेक्टर, DC पॉझिटिव्ह DC निगेटिव्ह, प्लग कनेक्टर मेटल टर्मिनलसह, स्टेनलेस स्टील अँटी कोलिजन बोर्ड, M6x60, यूजर मॅन्युअलसह वॉरंटी कार्ड आणि वायफाय प्लग। ग्रिडाई इन्व्हर्टर नेहमी अधिकृत तंत्रज्ञाकडूनच इन्स्टॉल करावा आणि हे आवश्यक आहे की विशिष्ट मॉडेलचे यूजर मॅन्युअल काळजीपूर्वक वाचावे, जेणेकरून इन्स्टॉलेशन योग्यरित्या होऊ शकेल। इन्व्हर्टरच्या फ्रंट पॅनेलमध्ये 4 LED स्टेटस इंडिकेटर दिसतात: DC, AC, सामान्य, अलार्म। इन्स्टॉलेशन करण्यापूर्वी स्थान निवडीचे विशेष लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक आहे, ज्यामध्ये हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की इन्स्टॉलेशनच्या ठिकाणी कोणतेही ज्वलनशील पदार्थ नसावे। इन्स्टॉलेशनची जागा ओलसरपणापासून मुक्त आणि इतकी खुली असावी की योग्य व्हेंटिलेशन मिळू शकेल। ज्या ठिकाणी इन्स्टॉलेशन होणार आहे त्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश पडू नये, कारण यामुळे इन्व्हर्टरचे ऑपरेशनल तापमान वाढल्यामुळे आउटपुट कार्यक्षमतेवर नकारात्मक परिणाम होतो। म्हणूनच सनशेड लावणे शिफारस केले जाते। हे देखील पाहावे की ज्या भिंतीवर इन्स्टॉल करण्याचा विचार आहे ती मजबूत असावी। इन्स्टॉल त्या ठिकाणी करा जिथे इन्क्लाइन ±15 डिग्री असेल। जिथे इन्व्हर्टर इन्स्टॉल करायचा आहे त्याच्यावर खाली आणि बाजूला किमान 500 mm चा अंतर असावा, तसेच समोरील अंतर किमान 1000 mm चे असावे। इन्व्हर्टर अशा उंचीवर लावा जिथे मुले पोहोचू शकणार नाहीत। सर्वप्रथम मार्किंग केल्यानंतर माउंटिंग ब्रॅकेटला कॉपर M6x60 वोल्टच्या सहाय्याने इन्स्टॉल करा। मग इन्व्हर्टर इन्स्टॉल करा। इन्व्हर्टर हीट सिंकला ट्विंग प्लेटने लॉक करा। इलेक्ट्रिकल कनेक्शन करण्यापूर्वी ग्रिड सप्लायचा मेन स्विच आणि DC आयसोलेटर ऑफ करा। PV क्षेत्राच्या आउटपुट व्होल्टेजची गुणवत्ता DC पॉझिटिव्ह आणि DC निगेटिव्ह चिन्हाशी जुळवा। तसेच PV क्षेत्राचे ओपन सर्किट व्होल्टेज 500 वोल्टच्या खाली असावे। इन्व्हर्टरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इनपुटमध्ये DC कनेक्टर घाला। या मॉडेलसाठी केबलचे कर्व सरफेस एरिया 6 चौरस मीटर, केबलचा बाह्य व्यास 15 मिमी ते 18 मिमी असावा। यानंतर तुम्हाला PCBB बॉक्सचे कनेक्शन करायचे आहे। DCBB बॉक्समध्ये PC फ्यूज आणि DC SPD असतो। DC फ्यूज उच्च करंट सोडून शॉर्ट सर्किट संरक्षण देते आणि DC SPD सर्ज संरक्षण देते। लक्षात ठेवा की DC SPD मध्ये अर्थिंग लावणे अनिवार्य आहे। त्याचबरोबर DC फ्यूज आणि DC SPD सिस्टम रेटिंगनुसार असावे। AC कनेक्टरमध्ये AC स्ट्रीप केबलला कनेक्ट करा। न्यूट्रल, लाइन आणि अर्थिंगचा उल्लेख केला गेला आहे। त्यानंतर AC कनेक्टरला इन्व्हर्टरशी कनेक्ट करा। यानंतर तुम्हाला ACBV बॉक्सचे कनेक्शन करायचे आहे। ACBVच्या आत AC MCV आणि AC SPD आहे। AC MCV उच्च करंट आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देते आणि AC SPD सर्ज प्रोटेक्शन देते। AC स्पीडमध्ये अर्थिंग अनिवार्य आहे हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर MCV आणि SPD सिस्टम रेटिंगनुसार असावे।
पुढील पायरीमध्ये तुम्हाला शेल ग्राउंड वायर इन्स्टॉल करायचा आहे. इन्व्हर्टरच्या एसी कनेक्शनच्या संरक्षणासाठी सर्किट ब्रेकर लावणे आवश्यक आहे, ज्यामुळे ओव्हर करंट प्रोटेक्शन मिळू शकेल. या इन्व्हर्टरमध्ये वायफायद्वारे रिमोट मॉनिटरिंग फीचर देखील दिलेले आहे. यासाठी स्वतंत्रपणे दिलेल्या डेटा लॉगला इन्व्हर्टरच्या निर्दिष्ट ठिकाणी इन्स्टॉल करा. सर्व इलेक्ट्रिकल कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर आणि डीसी पॉवर ऑन झाल्यानंतर याची कॉन्फिगरेशन करू शकता. इन्व्हर्टर सुरू करण्यापूर्वी हे आवश्यक आहे की सिस्टमची कॉन्फिगरेशन ऑप्टिमाइज केली जावी. म्हणूनच हे शिफारस केले जाते की 2 इनपुटला समान क्रमांकाच्या फोटोव्होल्टिक मॉड्यूलशी कनेक्ट केले जावे. प्रत्येक फोटोव्होल्टिक मॉड्यूलचे कमांड ओपन सर्किट व्होल्टेज 500 व्होल्ट डीसी पेक्षा जास्त नसावे. इन्व्हर्टरमध्ये प्रत्येक इनपुटवर एकाच प्रकारचे फोटोव्होल्टिक मॉड्यूल सिरीजमध्ये वापरले जावे. आता आपण जाणून घेऊया की इन्व्हर्टर कसा चालू करायचा. सिंगल फेजसाठी एसी ब्रेकरला स्विच ऑन करा. पीव्ही मॉड्यूलच्या डीसी स्विचला ऑन करा. जर पॅनल पुरेसे स्टार्टिंग व्होल्टेज आणि पॉवर पुरवेल तर त्या स्थितीत इन्व्हर्टर सुरू होईल. इन्व्हर्टर सर्वप्रथम अंतर्गत आणि ग्रीड पॅरामीटर्स तपासेल. त्यावेळी डिस्प्लेवर स्टेटस सेल्फ चेकिंग दाखवेल. इन्व्हर्टर ऊर्जा निर्माण करणे सुरू करेल आणि इन्व्हर्टरवर नॉर्मल स्टेट्सचा इंडिकेटर लागेल. इन्व्हर्टर बंद करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एसी ब्रेकरला स्विच ऑफ करावे लागेल. जर डीसी स्विच उपलब्ध असेल तर त्याला ऑफ करा किंवा फक्त डीसी इनपुटच्या कनेक्टरला डिस्कनेक्ट करा. यानंतर इन्व्हर्टर सर्व इंडिकेटर्स 2 मिनिटांच्या आत बंद करेल. इष्टमैन जरा कृपया